ताई चहा घे. हो सी दिस इज द डिझाईन. आपण ह्यातली भिंत पाडूयात का? आय थिंक भिंत पाडली तर हॉल जरा स्पेशल होईल ना. हो, पण त्यासाठी आपल्याला सोसायटीची परमिशन घ्यावी लागेल. इनफॅक्ट आहे ना, ही बाल्कनी सुद्धा आपल्याला आत घेता येईल. ठीक आहे, आपण आहुजांशी बोलूया. ओके ग्रेट. ही ताई पण ना. ताई हा ते ठेव. इकडे येतो आधी, इकडे. तो चहा पिऊन घे. कार झाला असेल आतापर्यंत. आधी त्याचं लक्ष गेलं म्हणून. नेहमीच आहे ना तुझं. अगं झालीच होती कामं, येतच होते मी. आजकाल इतकी धूळ होते ना घरात, स्वच्छ केल्याशिवाय. हो 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 माहितीये मला. तू आधी चहा पी आणि बिस्किट्स पण खा. हे घे. अगं ए ए ए अगं बिस्किट काय खातेस? काय रे दादा, मी नव्हते पण तू होतास ना इथे. तू सांगायचंस ना तिला. काय गो? अगं मावशी आणि बिस्किट काय काढून घेतलीस हातातली? तू पण ना मावशी. तिच्या भल्यासाठीच काढून घेतली. उपवास आहे तिचा. ताई तुझा उपवास आहे आज? नाही अगं आज गुरुवार नाहीये मावशी, मंगळवार आहे. ताईचा गुरुवारी उपवास असतो. हो पण आजपासून ती मंगळवार आणि गुरुवार दोन्ही उपवास करणार आहे. काय? माझी गुणाची बाय ती. ए बाळा, अगं तुझ्या भल्यासाठीच चाललंय सगळं. एक ज्योतिषी आले होते घरी, तर त्यांना मी तुझी पत्रिका दाखवली. त्यांनी उपाय सांगितला. म्हणजे लग्नात येणारी विघ्न टाळण्यासाठी दर मंगळवारी उपवास करायचा आणि गणपतीच्या दर्शनाला जायचं अनवाणी चालत. व्हॉट नॉनसेन्स इज दिस? असं कुठे असतं का? हे ज्योतिषी बितिषी सगळं खोटे पैसे कमवायचे उद्योग आहेत. अरे मामा तू कसा विश्वास ठेवलास यावर? मामा मलाही असंच वाटतंय आणि हे जरा जास्तच होतंय. प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायची काही गरज नाही आदित्य. मावशी कशाला गप्पा बसवतेस त्याला? हा बरोबर बोलतोय तो. काय अर्थ आहे याला? अनवाणी चालत जायचं, उपास तपास करायचे. मामा अरे तू बोल ना काहीतरी. कसं बोलेल तो? नुकतंच काय झालं माहित आहे ना तुला? काठावर येऊन मीरेचं लग्न मोडलंय. पुन्हा तसं व्हायला नकोय बाई. लग्नात परत विघ्न नकोय. आणि केला मंगळवारचा उपवास आणि गेली गणपतीच्या दर्शनाला चालत चालत अनवाणी पायाने. तर काही नुकसान होणार आहे का? झाला तर फायदाच होणार आहे ना. मीरेचं लग्न जमणार आहे. इतक्या जड झालोय का मावशी आम्ही? अगं काय मधुरा? मधुरा काय बोलतेस तू? मामा तू लक्ष देऊ नकोस तिच्या बोलण्याकडे. मावशी मी करेन ग उपवास आणि गणपतीच्या दर्शनाला अनवाणी चालतही जाईल. तू नको काळजी करूस. हो बाबा. मामा मी करेन उपवास. ताई आधीच तुला ऍसिडिटीचा त्रास आहे. शेंगदाणे चालत नाही. कशाला उगाच 2-2 उपास? यावर मला चर्चा नकोय मधुरा. मी उपवास करणार आहे आणि तू यावर काही बोलू नकोस. नाहीच बोलणार. ठीक आहे. इथून पुढे तुझ्या बाबतीत मी काहीही बोलणार नाही आणि तू सुद्धा मला काही विचारू नकोस. जाऊ दे गेली तर. तू उपवास कर ना बाळा. आणि संध्याकाळी शाळा सुटली ना की गणपतीच्या दर्शनाला जा चालत चालत अनवाणी, बरं का? आणि तिथे काळी गाय पण असेल. तिला चारा खाऊ घालो. हे बघ तुला एकटं वाटू नये ना म्हणून मी पण उपवास करते. अगं फक्त मला चालत चालत नाही जमणार ग यायला. गुडघेदुखी सुरू झालीये ना. मीरा मी येईन तुझ्यासोबत. अरे मामा नको. बरंच अंतर आहे. तुला नाही झेपणार. मी जाईन ना एकटी. तुझी हरकत नसेल तर मी येईन तुझ्यासोबत. अरे आदित्य खरंच खूप लांब आहे. तुला नाही जमणार एवढं चालत यायला. तुला जमणार आहे ना, मग मलाही जमेल.
आणि असंही जॉब मिळाल्यानंतर मला गणपतीच्या दर्शनाला जायचंच होतं. तो मी येईन. आदित्य तू जाच. म्हणजे तू तिच्या बरोबर असलास ना की मला काळजी नाही. ठीक आहे, शाळेतून फ्री झाल्यावर आपण ठरवू कसं जायचं ते. ओके, मी आता ऑफिसला निघतो. मी पण आवरते. नशीब मी आहे म्हणून, नाही तर मिरेचा उपास धरायच्या आधी सुटला असता. कुणाचं लक्ष नसते या घरामध्ये. असं काय करतेस मधुरा? का बोललीस असं? आम्हाला किती वाईट वाटलं असेल? आम्ही जड झालो होत का असं विचारलंस तू? किती हर्ट झाला असेल मामा. मी मामाला म्हणलंच नव्हतं. मी कमू मावशीला म्हणलं होतं आणि ते सुद्धा रागाच्या भरात मी जरा जास्तच बोलून गेले. पण काय ग, हा मामा सुद्धा असा कसा आहे? म्हणजे सारखं काय लग्न 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 आणि काय हा आचरटपणा त्याच्यासाठी. हे बघ ताई, तू गुरुवारी उपवास करतेस ते ठीक आहे, तुझी श्रद्धा आहे, पण हे असलं काही नाही करणारेस तू. काय काय म्हणे, अनवाणी चालत जायचं, लग्नासाठी उपवास? हे नो वे. आणि तू पण काय ग, मी करेन मी करेन, काय आहे ताई? मी करणार आहे उपवास मधुरा, मामासाठी करणार आहे. आणि प्लीज तू या गोष्टीचा इश्यू करू नकोस प्लीज. इशू? मी इशू करतेय? अगं ताई, तुला हे सगळं पटतंय तरी का? हे बघ तुझं लग्न होत नाहीये ही एक सिच्युएशन आहे, बरोबर? पण या सिच्युएशनला सगळेजण असं ट्रीट करतायत जसं काय जीवन मरणाचा प्रश्न आहे. स्टुपिड आहे यार हे सगळं. कधी कधी ना मधुरा, आपल्या माणसांचं मन राखण्यासाठी थोडंसं शांत राहणं मला गरजेचं वाटतं. त्यामुळे मी हा उपवास करणार आहे. आणि तू प्लीज या गोष्टीवरून मामाशी वाद घालू नकोस प्लीज. ठीक आहे, मामाशी नाही भांडणार मी, पण तुझ्याशी नक्कीच भांडणार आहे. मधुरा प्लीज 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 प्लीज, मला अजिबात लाडीकोडी लावू नको. मधुर, मला ना हे अजिबात पटलेलं नाही. मावशीने हे काय भलतच काढलंय. उपवास काय, चालत काय? बरं ते सोड, मीरा का हो म्हणाली? एक्झॅक्टली, तुला पण पटतंय ना? स्टुपिडिटी रे ही सगळी. नाही अगं तसं नाही, म्हणजे मला फक्त एवढंच म्हणायचंय. मीरा काही ना, मामा जे सांगेल त्या सगळ्या गोष्टींना हो म्हणते. म्हणजे मान्य आहे मला की मामाने खूप काही केलंय आमच्यासाठी, पण म्हणून चुकीच्या गोष्टींना हो म्हणायचं आणि मुळात नाही म्हणायला घाबरायचं कशाला? अरे मी तिला सतत आता घाबरू नकोस, वी आर ग्रोन अप्स नाव, आता तरी स्वतःच्या डोक्याने विचार कर असं सतत सांगत असते. पण ताई म्हणजे डोक्याचं नाही, हार्टचं ऐकते. एक्झॅक्टली. आणि मग असं इमोशनली विचार केला ना की सगळ्यांना हो हो म्हणत बसायला लागतं. आता जातील बाईसाहेब चालत चालत अनवाणी. तू जातोयस ना तिच्यासोबत? का ग, नको जाऊ का? नाही तू सांगत असशील तर नाही जात मी. नाही जाऊ दे ना रात्रीच्या वेळी एकटीला, बरोबर कळेल तिला. काय 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 बरोबर काय कळेल? नाही नाही, ती वेडेपणा करते, पण तुला कळलं पाहिजे. तू जा तिच्यासोबत, कोणीतरी गेलंच पाहिजे. नाही एवढं आहे तर तू जा ना तिच्यासोबत. मी अजिबात नाही. हे बघ, आम्ही दोघे आता बोलत नाही आहोत ना, मग ताई बोलेपर्यंत नो पॅचअप. आणि बाय द वे, ताईला ती जशी दिसते तशी समजू नकोस. हा म्हणजे तिला पण खूप राग येतो आणि कधी कधी तो खूपच येतो. आता बघ तू, ताईच येईल सॉरी सॉरी म्हणून. हो ना, बरोबर आहे. त्यामुळे अगं खायला सुरुवात केलीस, हात तरी जोडलेस का देवाला? हो, मनातल्या मनात जोडले होते मी. अच्छा, मग फराळही मनातल्या मनातच करायचं ना, प्रत्यक्ष करायची काय गरज आहे? अरे बापरे, केवढा मोठा फराळ. कमी करताना दिसली नाहीस तू स्वयंपाकघरात काही?
खरं म्हणजे ना राजगिऱ्याचा लाडू खाऊनच गप्प बसणार होते, अरे अरे पण हेमाताईने हे सगळं दिलं, आता मग खायला लागणार ना मला. वा वा. बाकी हेमाताईंच्या हाताला चव मात्र असते हो बरं का, अहो, बघू. माझा उपवास आहे, मला खायचंय ते. हो ना. तुमच्यासाठी ब्रेड बटर बनवून ठेवलंय किचन मध्ये, जा खा. अच्छा, ब्रेड बटर बनवून ठेवलंयस का? केवढे व्याप, केवढी मोठी पाककृती नाही का केलीस तू. चांगलं पुण्य कमवतेस का मग तू. नवऱ्याला ब्रेड बटर आणि स्वतः मात्र एकादशी दुप्पट काशी. नाही पण हे अचानक उपवासाचं खूळ कुठून आलं? अहो मीरेसाठी हो, ते ज्योतिषी आलेले ना प्रसिद्ध आपल्या घरी, हो का? त्यांनी उपाय सांगितला. पत्रिका पाहिली आणि ते म्हणाले मंगळवारचा उपवास करावा लागेल, गणपतीचं दर्शन घ्यावं लागेल अनवाणी पाणी चालत जाऊन. म्हटलं चला आपणही करावं तिच्या जोडीने, तेवढ्यात परमार्थात स्वार्थ नाही का. नाही कमे, यात फक्त तुझा स्वार्थ आहे. मीरेचं लग्न ठरणं हा फक्त तुझा स्वार्थ आहे, परमार्थ वगैरे कुठे काही दिसत नाही हो मला. गप्पा बसा, तिकडे ब्रेड बटर ठेवलंय किचन मध्ये, ते खा. हो जा. खातो. हे का? अरे पुरायचं नाही तुला, उपवास आहे ना का तुझा. खा खा खा. आणू का आतून आणखी काही? कळतंय. मीरा, आज आमच्याकडे पुरणपोळ्या केल्यात. हो, ते आमच्याकडे साखरेच्या करतात. हा घे ना, तुझ्यासाठी पण आणल्यात मी. नाही नको, का? माझा उपवास आहे आज. उपवास? अगं पण आज मंगळवार आहे, तू गुरुवार करतेस ना. हो, मला कमू मावशीने सांगितलंय उपवास करायला. कशाला? लग्न ठरावं म्हणून? ए बाई ग, नको ना ग. एक गुरुवारचा करतेस तो वास नाहीये का? आणि आज खाणार काय तू मग? एक तर दाण्याने पित्त होतं तुला. एक काम कर, तू या पुरणपोळ्या खा बिंदास. कमू मावशी थोडीच येणार इथे बघायला. विशाखा, हे बघ, एखाद्याला असं कबूल केल्यानंतर खोटेपणा करायचा नसतो. आणि असंच आहे ना, तिच्या मनाला समाधान मिळणार आहे ना, मग काय हरकत आहे. तू फक्त दुसऱ्यांच्या मनाचा विचार कर. कोणाचा तो मेसेज? आदित्यचा. आदित्यचा? काय म्हणतोय? अगं, तो पण येणार आहे माझ्यासोबत गणपतीच्या मंदिरात. चालत जाणार होता मी. एक कमू मावशी प्रायोजित आहे का उपवास, मंदिरात चालत जाणे वगैरे? हो. अरे ते आदित्यला कशाला भेटायला धरलेस बाई? अगं मी नाही, तो स्वतःहून म्हणाला की मी पण येतो तुझ्यासोबत, तू एकटी जाणार आहेस तर. म्हटलं ओके. बरं. विशाखा, असा मस्त पाऊस आणि गरम गरम बिर्याणी. आदित्य, ही आरकेची बिर्याणी खाऊन बघते. मला म्हणशील रोज मागव, रोज. हा, काय ग, काय झालं? हॅलो, आता काय नैवेद्य दाखवणार आहेस का? खात का नाहीयेस? मीराने खाल्लंय की नाही याचा विचार करतेस का? मी कशाला विचार करू? काही काय, काही खाईल, मला काय. मिहीर, तू करतोस का रे उपवास? हो, दर गुरुवारी करतो. हो ना, मी पण संकष्टी. वा, तुम्ही मुलं असून उपवास करता? अरे मुलांचा किंवा मुलींचा हा कुठे प्रश्न आलाय? आणि असं कुठे लिहिलंय की मुलांनी उपवास करू नये म्हणून? ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे हा. करेक्ट. एक मिनिट, मगाशी घरात तर म्हणत होता ते चूक आहे म्हणून. मी चूक आहे असं नाही म्हटलं. जर एखाद्याला झेपत नसेल तर करू नये असं म्हटलं. मस्त, वा. दोघं अगदी ठरवून अपोज करता ना मला. अरे आदित्य, काना मागून आलास आणि तिखट झालास.
दोघं मित्र झालात आणि मी बाजूला राहिले. जाऊ दे ना, मला खायचंच नाही. जाऊ दे. मधुरा 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 ऐक ना. काय झालं? आईशी बनले काही म्हणून तर उघडपणे सांगता येत नाहीये. आणि ताईचा उपवास आहे म्हणून घसा कधी बिर्याणी उतरत नाहीये. भांडली आहे ना म्हणजे आता 2-3 दिवस ही अशीच असणार आहे. दोघींचा खूप प्रेम आहे एकमेकीने. बिर्याणी कमाल. थँक्यू. अहो किती त्रास झाला आम्हाला. तुम्ही नीट चौकशी न करता स्थळ सुचवलं. आमच्या मुलीच्या मनाची काय अवस्था झाली कल्पना आहे तुम्हाला? बरं ते तर ते पैसा किती खर्च झाला. सगळा पैसा तुम्हाला भरून द्यायचा, बघू बघू नाही. हो ठेवते फोन. देवा, गजानना, मीरेने उपवास सुरू केलेत रे. तिच्यावर जरा लक्ष ठेव रे बाबा. असं चांगलं खणखणीत स्थळ पाठव तिच्यासाठी. श्रीमंत स्थळ पाठव. हो. सॉरी 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 थोडा उशीर झाला. नो प्रॉब्लेम. हे घे तुझ्यासाठी ज्यूस. अरे हे काय? अगं असं काय करतेस? केवढं लांब जायचंय? एनर्जी नको? उपवास आहे ना तुझा आणि त्यात शेंगदाणे चालत नाहीत म्हणजे काय खाल्लं असेल कोण जाणे. तुला कसं माहित मला शेंगदाणे चालत नाही ते? मधुरा देवी. पण तुम्ही तर बोलत नाही आहात राईट? पण ते थोड्या वेळापुरतं. पण तिचं असं रुसणं अजिबात चालत नाही मला. म्हणजे तिची चूक असली तरी आमच्यात असं अंतर झालं ना की जीव कासावीस होतो रे मला. मधुरा म्हणजे ना जीव की प्राण आहे तुझा. आमचे आई बाबा गेले ना तेव्हा खूप लहान होती रे ती. काही कळायचंही नाही तिला. पण तिच्या डोळ्यातली ती भीती, ती असहाय्यता, ती व्याकुळता अजूनही आठवते मला. मी पण तेव्हा फार लहान होते. पण तेव्हा जे तिला छातीशी घट्ट कवटाळले ना ते जन्मभरासाठी. आय अंडरस्टँड अँड ॲप्रिशिएट टू. निघायचं नाहीतर बाप्पा रागवेल तिकडे. अरे हे काय? असंच बाप्पासाठी. जिथे तुमचं प्रॉडक्ट लोकांच्या डोळ्यात भरण्यापेक्षा त्यांच्या मनात उतरेल. ताई चहा. म्हणजे तुझ्या लक्षात नाही वाटत? सॉरी आय एम मीरा आज देवळात जाणार होती. किती उशीर? अरे हो, सगळी कामं आटपून येईपर्यंत वेळ कसा निघून गेला मामा. हे कळलंच नसेल ना तुला. सॉरी हा. मी सकाळी तुला रागाच्या भरात काहीतरीच बोलले आता तुझा प्रत्येक क्षण आणि जड झालोय का वगैरे. माझा असेल. सॉरी, खरंच सॉरी मी प्रत्येक क्षणी तुझ्या बरोबर असेल. मामा. आता तू खरंच सॉरी ना. ते कसं? अरे यार, ताईने आधीच डोकं फिरवलंय. आता तू नको ना चिडूस मामा प्लीज. Brain watches. गेलीये मारे अनवाणी चालत चालत. तिला जमणार आहे का? तुझे माझे नाही, जाऊ दे. मला काय करायचंय? आपले असते. ए, तू तू हसू नको जा मामा. जाऊ दे. ती तिच्याशी काही बोलणार नाही आणि तुझ्याशी काही बोलणार नाही. क्षण हे तुझे माझे नाही, बघूया तर तू आपले आहेत. किती दिवस मनोरंजन करतायत ते. मधुरा म्हणजे ना